जसं की आपण पाहतोय मी सध्या मुंबईच्या दादर चैत्यभूमीजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या महापरिनिर्वाण दिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय मुंबईच्या दादर चैत्यभूमीजवळ अनेक भीमसैनिक भीमकन्या आणि भीम अनुयायी जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय आलेल्या भीमसैनिकांचं भीमकन्यांचं आणि भीम अनुयायीचं जनसमुदाय मोठा क्राऊड असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा आजच्या दिवसाला गालगूट लागू नये याचा पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बंदोबस्त जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात गेटवरती तैनात करण्यात आलेली आहेत। आलेल्या नागरिकांसाठी दोन प्रकारचे गेट जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। एक त्या बाजूचं गेट आहे आणि एक अलीकडचं गेट आहे। पलीकडच्या गेटने जाणारे लोक आहेत आणि अलीकडच्या गेटने येणाऱ्या लोकांची सुविधा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्याचं थेट दृश्य जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतोय। त्याचबरोबर आजच्या या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेली आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। ताई कुठून आलेली आहे? नाशिक जेल। नाशिकवरून? हो। बरं, काय सांगशील आजची या जय भीम। माझं नाव प्रेरणा पगारे। मी इथं आले आणि इथली परिस्थिती बघून मला अक्षरशः रडावंसं वाटलं, कारण इथली जी परिस्थिती आहे ती अक्षरशः इतकी भयानक होती। कारण आम्ही तिथं फक्त उभं होतो आणि आम्हाला आपोआप मध्ये ढकलण्यात आलं आणि तिथे इतकी चेंगराचेंगरी झाली की अक्षरशः माणसं खाली पडली होती, त्यांच्यावरती पाय देऊन लोक चालली होती। माझं म्हणणं असं आहे की आपल्याला बाबासाहेबांनी असं शिकवलेलं नाही। आपण जर असंच करत राहिलो तर आपल्यावरती पूर्वीची परिस्थिती यायला वेळ लागणार नाही। मला सांगायचं इतकंच आहे की मुंबई महानगरपालिकेने इथे अजून थोड्या बारकाईने लक्ष दिले पाहिजे, प्रशासनाने अजून थोडे लक्ष दिले पाहिजे। जसं ते कुंभमेळ्याकडे लक्ष देत आहेत त्याच प्रकारे इथे चैत्यभूमीवरती पण प्रोटेक्शन त्याचप्रमाणे दिलं पाहिजे। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विशेष करून या ठिकाणी दखल घेतली पाहिजे। मुंबई पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आलेल्या नागरिकांची प्रोटेक्शनसाठी व्यवस्थित दखल घेतली पाहिजे अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी महिला देते। आणि आपण पाहतोय तर बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी दादरच्या चैत्यभूमीजवळ झालेलं आहे। आपण ते थेट दृश्य जे आहे ते पाहू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेबांचा वंशज म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय। मोठा जनसमुदाय या ठिकाणी चैत्यभूमीवरती दाखल झालेला आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहतोय किती मोठा जनसमुदाय या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या गाठीभेटीला जमा झालेला आहे। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवरती नागरिक जमा झालेली आहेत। हे थेट दृश्य जे आहे ते आपण पाहू शकतोय। या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, गाडीमध्ये ते आहेत। किती मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकतोय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा जनतेला आपल्या हाताने बाजूला होण्याचं सांगत असतानाचं दृश्य पाहावयास मिळतंय। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेलं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतंय। आपण या ठिकाणी पाहतोय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी त्यांची गाडी आतमध्ये गेलेली आहे, ते देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतोय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जनता जनार्दन जी आहे ते या ठिकाणी दाखल झालेली आहेत। त्याचबरोबर या ठिकाणचं जर दृश्य आपण पाहिला तर सुजितदादा बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दादरच्या चैत्यभूमीवरती विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून दादरच्या चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। भीमकन्या भीमसैनिक आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं दृश्य आपण या ठिकाणी थेट पाहू शकतो आहे। आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण महिला भगिनीशी देखील यावेळेस संवाद साधणार आहोत। ताई काय सांगाल? आज खूप दुःखाचा दिवस आहे। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल खूप अवघड वाटतं आम्हाला ते गेल्यामुळं।
असं वाटतं ते वापस जन्माला यावेत. थोडं नाही काय सांगाल ते? लोक 12-12 तास रांगेत उभे आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. प्रत्येक राज्यातून, प्रत्येक गावातून, शहरातून आलेले आहेत. तुम्ही कुठून आलात? आम्ही चेंबूर मुंबई, चेंबूर मुंबई. आम्ही स्वयंसेवक म्हणून आहोत तिथे, या ठिकाणी व्हॉलेंटियर म्हणून करता. व्हॉलंटियर म्हणून. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही ड्युटी करतोय तिथे. किती मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झाला? भरपूर भरपूर लाखोच्या संख्येने, लाखोच्या पुढे गेलेली आहे संख्या लोक. हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त आलेल्या भीमसैनिक, भीमकन्या आणि भीम आणुयांना पूर्णपणे सेवा करण्यासाठी व्हॉलेंटियर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे. आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत. ताई, आज महापरिनिर्वाण दिवसानिमित्त लांबून मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने जनता जनार्दन या ठिकाणी आलेत आणि आपण देखील स्वयंसेवेचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. काय सांगाल? काय सांगाल म्हणजे जय भीम. म्हणजे अगोदर तर खूप दुःख होते की एवढे लोक बाबासाहेबांसाठी गावागावून येतात. राहिली गोष्ट रात्री 4 वाजल्यापासून 11-12 वाजल्यापासून लाईनीला आहेत. आत्तापर्यंत त्यांची लाईन आलेली नाही. लहान मुलं, म्हातारी माणसं खूप आहेत आणि अक्षरशः रडायला आल्यासारखं होतं की ह्या दिवसाला खूप दुःख होतं. बोला बोला ताई बोला. दुःख तर होतंच. असं वाटतं की परत बाबासाहेबांनी माघारी यावं कुणाच्या तरी रूपामध्ये. आमच्यासाठी भरपूर काय त्यांनी केलेलं आहे. आमच्या मुलांसाठी केलेलं आहे, आमच्या महिलांसाठी केलेलं आहे, सर्व अख्ख्या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, देशासाठी केलेलं आहे, अख्ख्या भारतासाठी त्यांनी केलेलं आहे. असं वाटतं की सर्वांनी श्रेय त्यांना द्यावं, बाळासाहेबांना. ह्या वेळेस त्यांनी सर्वांनी आपल्या भारतातल्या लोकांनी त्यांना पंतप्रधान बनवावं. त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत जे भावनिक झालेले आहेत आणि बोलण्याचं त्यांचं मन सांगतं आहे. ताई, काय सांगाल? आज निर्वाण दिवस आहे बाबासाहेबांचा आणि त्यांना कोटी कोटी वंदन. अख्ख्या जगाचा बाप आमचा बाबासाहेब, अख्ख्या दुनियेचा बाप आमचा बाबासाहेब. आणि त्या बाबासाहेबासारखं कुणीही करणार नाही, इथनं पुढे कुणी होणार बी नाही आणि त्यांच्यासारखं कुणी होणार बी नाही. आणि त्यांचं रक्त आता सळसळते. प्रकाश आंबेडकर आणि सुजाता आंबेडकर ही आता त्यांचं कार्य पुढे करायला लागल्यात. पण जनता बेमान आहे, त्यांना साथ देत नाही. जनतेने त्यांना दुसरीकडं पळायला लागली जनता. बेमान आहे, बेमान जनता. सगळं काय बाबासाहेबांमुळं मिळालं पण ती सगळं विसरून जातात. किती मोठ्या पदावर असू काय आठवण ठेवली पाहिजे? काय आठवण ठेवली? त्यांच्या संस्काराची आठवण ठेवली पाहिजे. ताई, काय सांगाल? काय सांगाल? यावेळेस प्रकाश आंबेडकर इलेक्शनसाठी उभे राहत आहेत. तर सर्वांनी जसं आज सगळ्यांनी उपस्थिती दाखवली अभिवादन करण्यासाठी, तसंच इलेक्शनच्या वेळेसही अशीच साथ द्यावी हीच विनंती. पण या बाजूचं जर दृश्य पाहिलं तर या बाजूच्या दृश्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी केवळ विनम्र अभिवादन करण्यासाठी झालेली आहे. ताई, काय सांगाल? बाळासाहेब जे आहेत ना, आतापर्यंत अन्याय, अत्याचार ज्या ज्या ठिकाणी जे घडले त्या ठिकाणी बाळासाहेबच उभे राहतात सगळ्यांच्या पाठीशी. तर आताचा जो लढा आहे तो सत्याचा लढा आहे आणि एकीचा आहे. आणि हीच एकी बाळासाहेबांच्या पाठीशी सगळ्यांनी ठामपणे उभं राहून दाखवली पाहिजे. जिथे सत्ता असेल तर आपण मांडू शकतो आणि बाळासाहेबांची सत्ता यायला पाहिजे असं आपल्या दलित समाजाने, बहुजन समाजाने ते लक्षात घ्यायला पाहिजे. पण बाळासाहेब हेच फक्त आपलं ऐक्याचं बळ आहे बाळासाहेब. तर सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावं आणि मतं द्यावीत. भीमकन्या, भीमसैनिक आणि भीम अनुयायी लाखोच्या संख्येने, करोडच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सुजितदादा बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद हे सुद्धा या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण वेळेअभावी त्यांच्याकडे देखील जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं देखील आजच्या दिवसाबद्दलची विशेष माहिती घेणार आहोत. त्यांनी जर पाहिलं तर दादरच्या चैत्यभूमीवरती आपण पाहतोय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणामध्ये मोठं जनसमुदाय जो आहे ते विनम्र करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहेत. आपण पाहतोय मी सध्या
दादरच्या चैत्यभूमीजवळ आलो आहे, ज्या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीजवळ मी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणे कशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेले आहे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर आपण पाहतोय सुजितदादा आंबेडकर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण ते देखील दृश्य या ठिकाणी पाहू शकतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुजितदादा आंबेडकर यांना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय जो आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण ही माईसुद्धा आपल्यासोबत आहेत. माई काय सांगाल? एक सेकंद थांबा लांब राहा. नाही ऐका ना, त्यांना नाही जायचे वाईट राहू दे ना. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुजितदादा आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत. मोठा जनसमुदाय क्राऊड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बाहेर जात असतानाचं दृश्य पाहावयास. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा काय सांगाल आजच्या महापरिनिर्वाण दिवसात? मी मिलिंद रामटेके नागपूरहून आलो आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो. दरवर्षी आम्ही येतो आणि अभिवादन करून जातो, कारण त्यांचं आमच्यावरती एवढं ऋण आहे की ते आमच्या बापाचेही बाप होते, आमचेही बाप आहेत आणि आमच्या मुलांचेही बाप राहतील. धन्यवाद. आजच्या दिवसाबद्दल काय नेमकं संदेश आपण घेतला पाहिजे आणि इतरांना दिला पाहिजे, काय सांगा? बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते अंमलात आणायला पाहिजे, त्यांच्यावरती कार्यान्वयन केलं पाहिजे. बाबासाहेबांची जय जयकार करून किंवा जयंती मानवून काही होणार नाही. त्यांचे विचार, जी कार्यप्रणाली आहे त्याला धरून जर आपण काम केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. अन्यथा आपल्याला पर्याय नाही. आता पुढे भविष्य अंधकारमय आहे. बाबासाहेबांचे विचार जसं आपण म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या समाजाने शिक्षण घेतलेलं आहे, परंतु संघटित नाही, तर संघर्ष खूप फार दूरचा आहे. त्याच्यामुळे आपण जे यश संपादन आपल्याला झाले नाही, ह्या दोन गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. शिक्षण घेतलेलं आहे आपण, परंतु आपण त्या दोन गोष्टी संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यापासून फारच लांब आहोत, वंचित आहोत आपण आता अजूनही. आणि सक्षम नेतृत्व नाही आहे भारतामध्ये. आजच्या तारखेला कुठलंही सक्षम नेतृत्व नाही जो आपल्या याला आंबेडकरी विचारधारेला हे देईल, चालना देईल. दादा, बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत, काय सांगा? बाळासाहेब आंबेडकरांनी ते त्यांचे वारस आहेत. बाळासाहेबांनी ते त्यांचे वारस आहेत. निश्चितच आपल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी, कारण ते अखिल भारतीय स्तरावर नाही आहेत, अखिल भारतीय स्तरावर नाहीत, ते महाराष्ट्र स्तरावरचे आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व लोकांनी त्यांना समर्थन द्यावं आणि त्यांना पुढे न्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेबांनी दिलेला जो महत्त्वाचा संदेश आहे तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी शिक्षण तर घेतात, मात्र संघटित आणि संघर्षापासून कुठेतरी वंचित राहतात, अशी माहिती या ठिकाणी नागरिकांनी दिलेली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी दिलेला जो कानमंत्र आणि मुख्य संदेश आहे, हा जर आपण पूर्णपणे पालन केला तर निश्चितच प्रत्येक समस्याला सामोरे जाऊन प्रत्येक अडीअडचणीवर मात केल्याशिवाय मात्र आपण राहणार नाही, अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांनी दिलेली आहे.